राज्यात महायुती सरकारमध्ये सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदावरनं प्रचंड घुसपूस सुरू आहे। त्याला असं म्हणता येईल की एक फूल दो माली, म्हणजे अजूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असले तरी शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे यांच्या आणि यांच्या पार्टीला हे पचनी पडलेलं नाही, असंच काही चित्र या ठिकाणी दिसते आहे। त्याचाच काहीसा अर्थ काल एका अमरावतीच्या बॅनरवरनं समोर आलेला आहे। नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। काल अमरावतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते काल अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचं उद्घाटन झालं। या उद्घाटनाप्रसंगी प्रचंड मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला होता आणि प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याचे बॅनर या ठिकाणी लावलेलं होतं। पण एक बॅनर खास करून चर्चेत राहिलं होतं, ते म्हणजे अमरावतीतच नाही तर संपूर्ण राज्यात हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। ते म्हणजे एका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत याच बॅनरवरनं संपूर्ण या ठिकाणी राजकारण आणि खळबळसुद्धा राजकारणात माजलेली दिसली। ती म्हणजे अशी की सध्या महायुती सरकारला येऊन काही महिने झालेले आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, पण अजूनही मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्रीपदावर गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांची घुसपूस सुरू आहे की अजूनही त्यांच्या पचनी पडलेलं नाही की आपले एकनाथ शिंदे हे नेते जे आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत। पण याच जनतेच्या मनातला आमचा मुख्यमंत्री असाच बॅनर अमरावतीच्या साईनगर भागामध्ये काल प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला आहे। एकंदरीतच या संपूर्ण महायुतीच्या घुसपुसीमध्ये अजूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आपला नेता एकनाथ शिंदे अजूनही उपमुख्यमंत्री आहेत हे त्यांच्या पचनी पडत नाही का, म्हणूनच की हे बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे। आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि महायुतीत घुसपूस सुरू होते त्यावेळेस ते त्यांच्या गावी जात असतात आणि अशाच प्रकारचे त्यांची जी नाराजी आहे ती नाराजी या ठिकाणी दिसून येते। आणि कालच्या अमरावतीच्या ज्या बॅनरवरनं पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय ठरलेला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी असले तरी जनतेच्या मनातला जो मुख्यमंत्री आहे तो एकनाथ शिंदे आहे, अशाच बॅनर साईनगर भागात लावल्यानं संपूर्ण या साईनगर भागातल्या बॅनरनं संपूर्ण राज्यात शिवसेनेमध्ये एक मोठं या ठिकाणी काम केलेलं आहे की आपला जनतेतल्या मनातला मुख्यमंत्री जो आहे तो एकनाथ शिंदे आहेत। एकंदरीतच शिंदे जे आहेत ते राज ठाकरेंना भेटले, यांच्या भेटीगाठी वाढवून राहिले, म्हणजे एकंदरीतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्यामध्ये तालमेळ कुठंतरी दिसत नाही असा जनतेचा सूर या ठिकाणी होतो आहे। आणि त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते जनतेतल्या मनातले मुख्यमंत्री आहेत आणि ते कुठंतरी आणि नवीन ट्राय करतायत। मनसेसोबत त्यांची युती होते का, कारण की त्यांनी 2 दिवसापूर्वीच जे आहे ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। नवीन समीकरण या ठिकाणी होतं का, या ठिकाणी संपूर्ण राजकारण रंगलं जरी असलं तरी शिवसेनेच्या मनातला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातील आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत का, हेच या ठिकाणी लोकांच्या कशा प्रकारे पचनी पडते की नाही या संपूर्ण विषयाकडे आता लोकांचं लक्ष लागून आहे की नेमकं आता पुढचं राजकारण कशा पद्धतीने होईल। पण एकंदरीतच मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते त्यावेळेसचे जे कार्य होते ते पाहूनच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एवढंच वाटते की आपला नेता हा आजही उपमुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्रीच आहे। म्हणूनच काय अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या वतीनं चर्चेचा विषय ठरत आहेत। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर कमेंट्स करा। धन्यवाद।